सीताफळामध्ये आंतरपीक सोयाबीन घेतलं होतं आणि या सोयाबीनला काहीही झालं नाही. पुढी हे असा कुरडू वाळला, पावसानं मधात जाऊ दिलं नाही, मेहनत करून घेऊ दिली नाही आणि आता हे गुत्त दिले 3000 रुपये एकर प्रमाण आणि सोयाबीन होईल 5 क्विंटल. सगळा खर्च जर लावला सोयाबीनला लावलेला तर ते म्हणजे निघत तर नाही, त्याच्यात पुन्हा अजून पैसे टाकावे लागतात. अशी परिस्थिती हे शेतकऱ्याची. आणि सरकार म्हणते की एकरी 6000 रुपये मदत देणार. काय करायला पाहिजे शेतकऱ्यानं? काय नाही, काहीही शेंग नाही. 5-7, 10 शेंगा आहेत या ठिकाणी. उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. सोयाबीनची बॅग घेतली 3200 रुपयाला, खताचं पोतं घेतलं 2000ला, उन्हाळ्यात नांगरटी केली, त्याला मोगरटी केली, पेरणी, त्याच्यानंतर 2 वेळेस फवारणी, 2 वेळेस कोळपणी, पुन्हा बिनाशक मारलं. हे सगळा खर्च काढून बी निघत नाही, कारण पावसानं शेतामध्ये जाऊ दिलंच नाही. सगळं या ठिकाणी हाहाकार माजिला. आता ह्या ठिकाणी इकडं कापले मधला ते करळा. आता करळा नाही कापायचा तर पुन्हा या ठिकाणी त्याचं बी पडतंय. म्हणजे घाट्याची शेती ही आम्ही करीतच राहायची आणि आज या पावसानं काहीही पण येऊ दिलं नाही सोयाबीनला. आणि आता विम्याच्या बी पद्धती बदलल्या. आता काय करायला पाहिजे शेतकऱ्यानं? काय नाही, अवघड परिस्थिती आहे शेतकऱ्याची.